नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नवापूर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 92 लाखांचा दारूसाठा जप्त. मोसिम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नवापूर. नमस्कार प्रेक्षक नवापूर तालुक्यातील रायपूर शिवारात वनक्षेत्राचा फायदा घेऊन चालवल्या जाणाऱ्या अवैध दारू विक्री आणि वाहतुकीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी 4 वाहनांसह तब्बल 92,78,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुजरातच्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक एप्रिल 24 रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की रायपूर येथील भाविन कोकणी हा त्याच्या घराशेजारील वनक्षेत्रात अवैध दारूचा साठा करून त्याची वाहनांमार्फत वाहतूक करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने रायपूर येथील टेकडीजवळील झाडाझुडपात छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच तिथे उपस्थित असलेल्या इस्मांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करून धर्मेश मंगूधोडी राहणार एकलारा, जिल्हा वलसाड, गुजरात याला ताब्यात घेतले. चौकशीत हा माल भाविन कोकणी याचा असल्याची कबुली संशयिताने दिली. कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बॉक्सने भरलेली एकूण 4 चारचाकी वाहने MH04 FZ 6698, GJ 19 BE 8109, GJ 02 CL 1254, MH39 J 3000 जप्त केली आहेत. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या 65 EI 108 83 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.